रुक्मिणीची महापूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे। रुक्मिणीसाठी खास महिला पुजाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे। महिला पुजारी या ठिकाणी असावे ही मागणी अनेक दिवसांपासूनची होती आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने यासाठी महिलांचे अर्ज मागवले, त्यांच्या रीतसर मुलाखती घेतल्या आणि त्यातून महिला पुजाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे। त्या रखुमाईची पूजा ही महिला पुजाऱ्याच्या हातून होते। षोडशोपचारे महिला रखुमाईची पूजा देखील या ठिकाणी संपन्न होते। अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात। चार दिशानी वार करी है गाती गोविंदे चार दिशानी वार करी है गाती गोविंदे झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे मायेचा हा खेळ रंगला मायेचा हा खेळ रंगला आज काळ जात परब्रह्म जणू अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात। भक्तांच्या परम सुखाचे इथेच होते रिंगण भक्तांच्या परम सुखाचे इथेच होते रिंगण रिंगण रिंगणा भक्तांच्या परम सुखाचे इथेच होते रिंगण रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण माऊली सहा घेऊन पाठी माऊली सहा घेऊन पाठी अश्वधावतो आत परब्रह्म जणू अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत
विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत भरला झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत भरला गळा भेटता वार करीहा गळा भेटता वार करीहा विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल झाला करुणेचा हा पाझर देवा करुणेचा हा पाझर देवा उत्सव हृदयात परब्रह्म जणू अवतरले हो परब्रह्म जणू अवतरले हो पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात विठ्ठला 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 ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं या संतांच्या संत परंपरेचं संतांच्या भक्ती परंपरेचं वर्णन करतात आणि या संत परंपरेमध्ये अनेक नावं आहेत संतांची आणि त्यांच्या मागे ह्या आणि त्यांच्या भक्तीच्या अनेक कथा ह्या आजही सांगितल्या जातात. अशाच संतांमध्ये एक नाव आहे संत कान्होपात्रेचं आणि ही कान्होपात्रा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये इतकी तल्लीन झालेली होती. त्याच्याही अनेक कहाण्या पुढे आलेल्या आहेत. एक जुना दस्त सापडतो ज्यामध्ये कान्होपात्रेविषयी लिहिलेलं आहे. त्यात असं सांगितलेलं आहे की कान्होपात्रा ही इतकी सुंदर होती की तिच्या गळ्यातून विडा उतरताना दिसत असे आणि ही कान्होपात्रा या विठ्ठलासाठी वेडी झालेली होती. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तिला होती. सर्व जातीचे सर्व धर्माचे संत या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. भक्तीला कोणतीही जात नसते, भक्तीला कोणतीही परंपरा नसते. भक्ती असते, भाव असतो आणि केवळ तो हृदयातून आलेली ती जी साध असते ती त्या विठ्ठलापर्यंत पोचत असते. बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई असं म्हणत प्रत्येक वारकरी मोठ्या श्रद्धेनं या विठ्ठुरायाच्या रखुमाईच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपुरात आज पोचलेला आहे आणि अवघ्या काही काळातच रखुमाईची ही महापूजा संपन्न होईल आणि त्यानंतर वारकऱ्यांना विठ्ठल रखुमाईचं त्यांच्या मायबापाचं दर्शन करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचं वारकरी दाम्पत्य सुनीता आणि हरिभाऊ फुंदे
यांच्या हस्ते ही रखुमाईची महापूजा आता संपन्न होते. विठुरायाची महापूजा नुकतीच संपन्न झाली आणि आता षोडशोपचारे रखुमाईची महापूजा या ठिकाणी संपन्न होते. चार दिशानी वार करी है गाती गोविंदे, चार दिशानी वार करी है गाती गोविंदे, झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे, झिम्मा फुगडी खेळ खेळती भक्त सर्व आनंदे, मायेचा हा खेळ रंगला, मायेचा हा खेळ रंगला, आज काळ जात परब्रह्म जणू अवतरले हो, परब्रह्म जणू अवतरले हो, पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात, विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. भक्तांच्या परमसुखाचे इथेच होते रिंगण, भक्तांच्या परमसुखाचे इथेच होते रिंगण, रिंगण रिंगणा, भक्तांच्या या परमसुखाचे इथेच होते रिंगण, रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण, रिंगण वाटे भक्तांना या हे विश्वाचे अंगण, माऊली सहा घेऊन पाठी, माऊली सहा घेऊन पाठी, अश्वधावतो आत परब्रह्म जणू अवतरले हो, परब्रह्म जणू अवतरले हो, पहावा खरीत विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात, विठ्ठल विठ्ठल घोष निनादे साऱ्या गगनात. झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत भरला, झांज मृदंगे, झांज मृदंगे मुखिया भंगे आसमंत
संत भरला गळा भेटता वार करीहा गळा भेटता वार करीहा विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला झाला विठ्ठल विठ्ठल झाला. विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास विठू दर्शनासी लागे मनी एक आस विठू दर्शनासी लागे मनी एक आस विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. भावचिंतनात लाभे नाम शक्ति रूप भावचिंतनात लाभे नाम शक्ति रूप भावचिंतनात लाभे नाम शक्ति रूप नाम तुझे उच्चारिता दिसे विश्वरूप नाम तुझे उच्चारिता दिसे विश्वरूप अंतरात नित्य माझ्या अंतरात नित्य माझ्या राहो तुझा वास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. चाले नित्य नसे कुणा ठावा खेळ तुझा चाले नित्य नसे कुणा ठावा रचिती बिन तो कैसाची भाव दृढ व्हावा पुंडलिका भेटीसाठी पुंडलिका उभा हरिदास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास विठू माझा ध्यास ध्यास विठू माझा श्वास. सांग तुझ्या चरणाची सोडू कशी कास सांग तुझ्या चरणाची सोडू कशी कास सांग तुझ्या चरणाची सोडू
मनोमनी फुलला रे चंदनाचा वास, जिथे तिथे तुझाच रे होई मला भास, जिथे तिथे तुझाच रे होई मला भास, विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास, विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास, विठू दर्शनासी लागे मनी एक आस, विठू दर्शनासी लागे मनी एक आस, विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास, विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास, विठू माझा ध्यास ध्यास, विठू माझा श्वास. धूप दाखवला जातो आहे. धूपानंतर दीप दाखवला जाईल आणि मग आरती होईल. श्री कृष्ण कथा तुझला आवडे बाळपणी, जडले चित्त हरिपदी करुण गुणश्रवणी. फलहार खाद्य नैवेद्यं नवरपयामि नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं मे हर्षतं गुरु ईप्सितं मे वरन्तेहि परत्र जपरांग. आपण तुळशीचं महात्म्य सांगितलं. खरं तर कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा हा सगळा जो तुळशी विवाहाच्या परंपरेचा भाग आहे तोही पुराणातल्या काही कथेमुळेच आलेला आहे. जसं की जालंधर राक्षसाचा पराभव करण्यासाठी विष्णूनं कपट केलं आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याची पतिव्रता पत्नी वृंदा सती गेली आणि पुढे रुक्मिणीच्या रूपात तुळशीचा जन्म झाला असं मानलं जातं. म्हणजेच रुक्मिणी आणि तुळस हे दोन्ही एकच आहे अशा प्रकारची भावना या अशा काही कथांमधनं आपल्याला दिसते. डॉक्टर देखणे, रुक्मिणी माता आणि तिचं जे संस्कृतीतलं महत्व आहे, तिचं जे वेगळेपण आहे, याविषयी आपण काय सांगाल? रुक्मिणीला आपण शक्तीच्या रूपामध्ये पाहू शकतो आणि लोकवाणीतील रुक्मिणी ही तर फारच वेगळी आहे. कारण लोकवाणीमध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये असलेलं सगळं काही रूप आहे ते रुक्मिणीच्या रूपामध्ये लोकवाणीतून आपल्याला प्रगटतं. या लोकवाणीमध्ये रुक्मिणीचं विठ्ठलाशी असणारं नातं, पंढरपूर, पुंडलिक, भक्तगण, साधू संत, दिंड्या पताका, दिंडीरवन, त्या दिंडीरवनामधला गरुड खांब, चंद्रभागेचं वाळवंट, तुळशीची कथा, बुक्याची आवड, रुक्मिणीचं रुसणं, देवाचं हसणं, या सगळ्यातून रुक्मिणी ही सामान्यांना आपलं भावदर्शन घडवणारी एक दैवत म्हणून वाटते. आता त्या रुक्मिणीची ओटी भरणं चाललेलं आहे. सुवासिनीची ओटी भरणं चाललेलं आहे. या विधीविषयी आपल्याला वाना उत्पाद सर अधिकपणे सांगू शकतील. कारण हा जरी आपण प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक सुवासिनीचा जरी मान असला तरी आज रुक्मिणी मातेचा मान आहे एका सुवासिनीकडून तो संपन्न होतोय. सर काय सांगाल या पूर्ण विधीबद्दल? एक गोष्ट अशी आहे की आपण त्याला आपल्या रूपामध्ये आणले, भावदर्शनात आणले. रूप तुझे पांडुरंगा करी पाप भंगा, वाहते इथून चैतन्य
रुक्मिणीची पूजा या ठिकाणी षोडशोपचारे संपन्न होतीये. नुकतंच धूप दीप नैवेद्य अर्पण केला गेला आहे. त्यानंतर रखुमाईची ओटी या ठिकाणी खणा नारळाने भरण्यात आली आहे आणि आता आरती काही वेळातच सुरू होईल. रुक्मिणी मातेचं मोहक रूप दिव्यांनी ओवाळल्यानंतर आरती झाल्यानंतर अधिकच तेजस्वी झालेला आणि ही तेज शलाका आता संपूर्ण वातावरणात भिनून जाईल. एक तेज प्रतिबिंबित होत आहे आता या मूर्तीमधून आणि त्याचा आशीर्वाद आपसुकच उभयतांना ज्यांनी आज हा पूजेचा मान मिळवलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस, त्याबरोबर ज्या वारकऱ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांना मान मिळाला आहे ते फुंदे कुटुंब, या सर्वांना आता रुक्मिणी मातेचा आशीर्वाद मिळेल. रुक्मिणी मातेच्या गळ्यातील पुष्पहार हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गळ्यामध्ये घातला जातोय. आशीर्वाद रूपी हा हार. अतिशय भारलेलं वातावरण, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृताताई यांनाही आशीर्वाद मिळालेला आहे. श्रीफळाच्या रूपातून त्यांना रुक्मिणी मातेचा आशीर्वाद मिळालेला आहे. दोघांनी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. वारकऱ्यांचे प्रतिनिधी, मानाची पूजा ज्यांच्या हस्ते आज झाली त्या हरिभाऊ फुंदे आणि सौ सुनीता फुंदे यांनाही पुष्पहार दिला जातोय. हे दोन्ही कुटुंब, हे कुटुंब फुंदे फॅमिली, हे फुंदे टाकळी अहमदनगर जिल्ह्यातून आलेले आहेत. त्यांना हा आजचा आषाढी एकादशीचा पूजेचा मान मिळालेला आहे. अखंड वारकऱ्यांचं प्रतिनिधी स्वरूप म्हणून फुंदे कुटुंबीय आज मातेची पूजा करत आहेत. ही रुक्मिणी मातेची पूजा आता या ठिकाणी संपन्न झालेली आहे. प्रसिद्धी माध्यमांना एक छायाचित्रणाची एक संधी मिळालेली आहे. ते मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी आणि मानकरी कुटुंब यांनी दिलेली आहे. आपण याचबरोबर या क्षणासोबतच आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.